आता कोल्हापूर म्हटलं तर खड्ड्यांबद्दल काय बोलवलं तितकं कमीच आहे. आता हा जस्ट तुम्ही जर बघितला हा रोड कळंबा रिंग रोड आपला हा एवढा मोठा रोड असून आणि हा बायपास आहे. सगळी अवजड वाहनं वगैरे सगळी ह्या रोडनं जातात. खरं याचा प्रॉब्लेम आता असा झाला आहे की ह्या रोडमध्ये एवढे खड्डे झाले आहेत की डेली एक ना एक तर ॲक्सिडेंट इथं दररोज आता इथं घडत आहे. तर माझं शॉप इथं खालीच आहे, मी दररोज बघतोय. तर ॲक्सिडेंटात आणि लोक तर एवढी वैतागलेली आहेत ह्या खड्ड्यांसाठी. तर आता हा रोडचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या खड्ड्यात फक्त मुलामध्ये याचं काम चालू आहे आता नुसतं. रोड तर सध्या आता या ठिकाणी कोण लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्याकडे काय अपेक्षा आहे मतदार म्हणून? आता आमच्या अमल महाडिक साहेब आता ह्या भागामध्ये आपण आता त्यांना निवडून दिलेलं आहे. तर आता त्यांनी थोडं इकडे दुर्लक्षच केलेलं आहे तसं म्हटलं तर. कारण त्यांनी जर लक्ष घातलं असतं तर आता ही अवस्था अशी नसती. काय विनंती करणार त्यांना? तर साहेबांना आता अशी विनंती आहे की तुम्ही स्वतःहून इकडे सर्वे करून तर हा रोड लवकरात लवकर हा पूर्ण करावा, हे अशी आमची लोकांची जरा मागणी आहे. आणि जेणेकरून हे सगळे धोके टळतील थोडे. किती त्रास होता? भरपूर त्रास आहे, भरपूर म्हणजे भरपूर. आता लोकांनाच आता प्रत्येकाची प्रतिक्रिया जी आहे ती आता संतापदायक आहे. म्हणजे असं कोण या खड्ड्याबद्दल आणि या रस्त्याबद्दल असं चांगलं कोण बोलत नाही, सगळेजण असे वाईटच बोलतात.